नमस्कार, मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया। धुळे 18 मार्च 2026। मनमाड इंदोर रेल्वे मार्गावरील शेतकऱ्यांचे दुर्दैव आज चव्हाट्यावर आले आहे। दुर्दैवाची गोष्ट अशी की आपण निवडून दिलेल्या खासदार आणि आमदारांना अजूनही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या नेमक्या मागण्यात समजलेल्या नाहीत। पुढाऱ्यांना आमची नम्र विनंती आहे, आपल्या अकलेचे तारे तोडू नका। प्रश्न आधी नीट समजून घ्या। तुमच्याकडून शेतकऱ्यांचे भले होत नसेल तर किमान त्यांचे नुकसान तरी करू नका। मनमाड इंदोर तसेच बोरविहीर नरडाणा रेल्वे मार्गाच्या मोबदल्याबाबत आज प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा प्रचंड मेळावा पार पडला। यावेळी शिवसेना नेते माजी आमदार कार्यसम्राट अनिल अण्णा गोटे यांनी शासनाला खणखणीत इशारा दिला आहे। आजारी असल्याचे कारण सांगून धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी शेतकऱ्यांना भेट नाकारल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत। अशा मुजोर पालकमंत्र्यांचा तीव्र निषेध व्यक्त करत लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक शेखरदादा पगार यांनी पालकमंत्र्यांना घेराव घालण्याचे आदेश दिले आहेत। शेतकऱ्यांनी आता मागे हटू नये असा पवित्रा त्यांनी घेतला आहे। मनमाड इंदोर रेल्वे मार्गाच्या निर्मितीचे काम वेगाने सुरू आहे, त्याबद्दल रेल्वे मंत्रालयाचे आभार आणि धन्यवाद। पण शेतकऱ्यांना मिळणारा जमिनीचा मोबदला हा अत्यंत कमी आहे। मनमाड पासून तर इंदोर पर्यंत जो तो आपल्या अकलेचे तारे तोडत आहे। शेतकऱ्यांची साधी मागणी आहे की जो दर तुम्ही राष्ट्रीय महामार्गाला देता त्याच दराने रेल्वे मार्गाच्या जमिनींना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। रेडी रेकनरच्या 4 पट किंवा 6 पट दर मिळावा अशी आमची मागणी कधीच नव्हती आणि आजही नाही। साध्या मराठी भाषेत लिहिलेले जर पुढाऱ्यांना समजत नसेल तर त्यासारखे दुसरे दुर्दैव नाही। काल परवाच खासदारांनी लोकसभेत मनमाड इंदोर रेल्वे मार्गाचा प्रश्न अत्यंत अपुऱ्या ज्ञानावर उपस्थित केला। मूळ प्रश्नाचा अभ्यास न करता आणि शेतकऱ्यांशी चर्चा न करता केलेले ते भाषण अतिशय हास्यास्पद ठरले आहे। शेतकऱ्यांच्या नेमक्या कोणत्या मागण्या मान्य झाल्याशिवाय हा मार्ग पूर्ण होऊ शकणार नाही याचे साधे विश्लेषणही त्यांच्या भाषणात नव्हते। म्हणूनच सरकारने त्यांच्या भाषणाची साधी दखलही घेतली नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे। शेतकऱ्यांची दुसरी महत्त्वाची मागणी अशी की ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून रेल्वे मार्ग जाणार आहे त्यांना राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाप्रमाणेच नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, त्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही। तसेच प्रत्येक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याच्या घरातील एका व्यक्तीला रोजगार मिळणे आवश्यक आहे। तत्कालीन प्रधानमंत्री स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात एक रोजगार देण्याचे मान्य केले होते, त्याची आठवण करून देण्याची वेळ आज आली आहे। जे शेतकरी भूमिहीन होत आहेत त्यांना त्यांचे जेवढे क्षेत्र रेल्वे मार्गाखाली जाणार आहे तेवढी जमीन मिळालीच पाहिजे, ही आमची ठाम मागणी आहे। वनझाडे आणि फळझाडे यांचे दर मनमाडपासून इंदोरपर्यंत एकच असले पाहिजे। काही ठिकाणी भूसंपादन अधिकाऱ्यांनी प्रचंड भ्रष्टाचार करून किंवा आमदार, खासदार आणि पुढाऱ्यांच्या नातेवाईकांना एका आंब्याच्या झाडाला 46,000 रुपये दिले आहेत, तर सर्वसामान्य शेतकऱ्याला केवळ 400 रुपये दर दिला। ही तफावत दूर करून सर्व शेतकऱ्यांना एकच न्याय मिळाला पाहिजे। यासाठी शेतकरी आपली कैफियत मांडण्यासाठी वेळ पडल्यास माननीय पंतप्रधान, रेल्वे मंत्री आणि माननीय राहुल गांधी यांच्या भेटीसाठी दिल्लीला जाण्यासही मागे। आजच्या या बैठकीत अनिल पाटील सोनगीर, प्रशांत भदाणे नगाव, शिवसेना नेते शानाभाऊ सोनवणे, देवाजी देवरे, आंदोलनाचे नेते शेखर पगार, जिभाऊ अण्णा शेळके, भारत बागले, लोकशाही धडक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल जाधव, शरद देसले यांसह अनेक नेत्यांनी आपली प्रखर मते मांडली आहेत। मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत होतात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया, आवाज जनतेचा, हक्क लोकशाहीचा। या बातमीसाठी